त्याचप्रमाणे आमचे गावचे सुपुत्र प्रल्हाद उटेकर यांनाही सन्मानित करण्यात येईल. वेळात वेळ काढून इथपर्यंत आले आणि सूर्यकांत मोरे यांना सन्मानित करतील आमचे योगेंद्र मोरे, खजिनदार योगेंद्र मोरे, प्रल्हाद उटेकर आणि योगेंद्र योगेंद्र मोरे, सूर्यकांत मोरे आणि प्रल्हाद उटेकर यांचा सन्मान करतील. ओव्हर टू कॉमेंट रॉक. चला धन्यवाद महादेव सर. आणि सर्वच व्यासपीठ आम्हाला तुम्हाला देखील विनंती असेल आपण व्यासपीठाची शोभा मात्र वाढवायची आहे. पुन्हा एकदा आपण मित्रांनो मॅच कडे जातोय. मोठी मॅच पाहायला मिळते मैदानामध्ये. भूतान चांदेवाडी विरुद्ध आपल्याच वगलाचा माल. प्रथमतः नाणेफेक सुद्धा कौल जिंकून फिटिंग स्वीकारले भूतान या संघाने आणि फलंदाजीसाठी 5 रन केले. सगळ्या मिळून जोडी माझ्या मैदानामध्ये पाहायला मिळते ती म्हणजे त्याचप्रमाणे आमचे मित्र मनीष उतेकरी इथं उपस्थित आहेत. त्यांचा मनपूर्वक आभार. त्यांनी व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय आणि त्यांचा सत्कार करते राजेश उतेकर. मनीष उतेकरांचा सत्कार करून घ्यायचा. काल श्रीफल सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येईल. आकाश गायकवाड यांना विनंती करतो की आपण मनीष उतेकर यांचा सत्कार करायचा आहे. चला थर्ड अंपायर जरा ठीक करायचं आहे. या सामन्याचे सामना अधिकारी प्रताप सर आणि भगवान दादा उतेकर. भगवान दादा उतेकर सामना थर्ड अंपायर ठीक करायचं. मॅन ऑफ द मॅच देतील किशोर शिंदे. प्रवीण शिंदेना मॅन ऑफ द मॅच देतील किशोर शिंदे. तर या ठिकाणी अंपायरने आउट सुद्धा दिलेले आहे. सर पंचांना विनंती असेल हा गडी बाद होतो. पहिला गडी बाद होतो. विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर येत नाही. धावची स्वरूपामध्ये आगे काय सुद्धा काय होत त्याला चांगली ओळख आहे त्यांची आणि एक गोड व्यक्तिमत्व आहे म्हणून त्यांना आम्ही नेहमी हात मारतो. मनीष दादा उतेकर व्यासपीठावरती विराजमान आहेत. त्यांचा मनीष पहिला षटक घेऊन आलाय मदत चांदे आणि धावसंख्या झाले धावपक्षावरती एक गडी बाद 2 या आकड्यावरती धावच्या स्वरूपामध्ये नागेश आऊट झालाय. नागेशची जागा घेण्यासाठी आलेला नवीन मैदानामध्ये फलंदाज सौरभ. त्यावेळी मात्र आखून टाकलेला चेंडू आउटला एका चटवलाय वैभवने. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तोपर्यंत ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये नाही किक लागला होता संपवली आणि आता त्या 3 धावा आउट केल्या जातील. एक धाव होती त्या ठिकाणी ओव्हरथ्रो स्वरूपामध्ये 2 धावा अजूनही जमा केल्या त्यामध्ये धावताना बघायला मला या संघाने धावसंख्या धावपत्रावरती येऊन पोहोचली. एक गडी बाद 5 यांच्यावरती. और प्लेचं पहिलं षटक हाताळतंय मदन चांदे. राईट ऑफ राऊंड द विकेट मारा करतो आणि दोन मोठे संघ मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात या सामन्यामध्ये. आधीसाठीची मॅच बिग फाईट इलेव्हन ग्राउंड भूतान चांदेवाडी विरुद्ध राधाकृष्ण इलेव्हन आमचं वगळा कमाल. त्या बाजूला सायकल आपल्याला बघतोय सौरभ. त्याच्या जोडीला वैभव आदावडे एक मोठा खेळाडू. पुणे शहरामध्ये त्याचं सातत्याने दबदबा आहे असा खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. एक इतका चांगला अप्रतिम असा खेळाडू
मदत चांगली गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतो. मात्र चांगला चेंडू टाकला होता. चेंडू हाताचा टच केलाय. चेंडू ट्रॅव्हल केलाय. ऑफ साईडला त्या ठिकाणी चेंडू मध्ये क्रेडिट चांगले येत आहेत. चेंडू पैसे करतील. तोपर्यंत दोन धावा काही रोखू शकत नाही. या दोन धावांच्या जोरावरती धावसंख्या एक शॉट आहे. आता चेक धाव काउंट करा. आता चेक आउट झाल्यानंतर धावफलचा होती लागली 6 या आकड्यावरती. तर मित्रांनो या ठिकाणी मात्र खेड तालुका कोकण रहिवासी मंच याकडून या स्वयंभू नागेश्वर मित्र मंडळाला एक बहुमूल्य अशी देणगी स्वरूपात मदत लावलेली आहे. 1,001 रुपयाची मदत तर या मंडळाचे आम्ही सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद. आणि मात्र रिव्हर्स अटॅक केला होता परंतु तो हसला जातोय. आणि पंचांचे थोडे आहे ते षटक संपलेले आहेत. पहिलं षटक संपलंय. पॉवर प्लेचं षटक मदतच्या स्वरूपामध्ये पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाले धावफलकावरती वगळता बाद एक तरी बाद 6 या आकड्यावरती. आणि मित्रांनो अजून एक सूचना देखील येते. खेड तालुका कोकण रहिवासी मंच युवा शहर आयोजित भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी सादर होणार आहे. दिनांक 27/4/2024 शनिवार आणि रविवार 28/4/2024 युवा डबकी ग्राउंड मध्ये स्पर्धेचं ठिकाण व डबकी ग्राउंड आहे. पण उपस्थित जे खूप संघ असतील त्याचे मात्र आपले नाव नोंदणी या टुर्नामेंट मध्ये करायचे. आमचे महेंद्रजी पाचशे आहेत पाचीगावचे सभासद आपले आपले वरिष्ठ बंधू महेंद्र दादा यांच्यासोबत संपर्क साधायचा. तुम्ही मात्र भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा प्रथम पारितोषिक आहे 33,383 आणि दुसरं पारितोषिक आहे 22,222. तर सामन्याकडे आपण जातोय. वैयक्तिक पद्धतीने पहिलं आणि साहजिक दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज अक्षय कांती. मर्यादित 3 षटकांचे सामने खेळले जात आहेत. दुसऱ्या फेरीत तिसऱ्या फेरीचे सामने खेळले जातात. पहिला चेंडू सुनीलजीचा आदळलाय. अंगा शरीरावरती आदळलेला चेंडू मैदानालगतच राहिला आणि एक निर्णय चेंडू फेकण्यामध्ये यश आलंय. ते म्हणजे अक्षयला. अक्षय किंवा वैभवाचा मारा केला जातोय वैभव आतावडे. एवढं नाव एवढं मोठं कामगिरी देखील आहे वैभव बघायचं सायकलला फलंदाजी करतो. पुन्हा एकदा अक्षय तयार. यावेळी मात्र पंचांकडे दाद मागितली आणि डिरेक्ट हिट केला होता. बघायचं पंच वाईट व्हाईट प्लस एक. थँक्यू अंपायर. आताचा व्हाईट बॉल आणि एक आऊट कंप्लीट केली. आणि आताच्या दोन धावपट्ट्यावरती आऊट होती. धावपट्ट्यावर होते 8 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना अक्षय तांचे आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्क होती धावसंख्येमध्ये 8 वरती. आणि सरासरी 3 षटकाचे सामने असताना कुठेतरी धावांचा डोंगर उभा करावा लागेल. मित्रांनो दोन बलाचे संघ आज तुम्हाला दोघांना देखील माहिती आहे. दोन्ही संघाचे संघनायक खेळाडूंना माहिती आहे. या संघामध्ये काय या सामन्यामध्ये काय चित्र घडू शकतंय. तर अशी मात्र खेळ साजिश तुम्हाला या मैदानामध्ये सादर करावी लागेल. या नक्कीच हा विजय असेल क्रिकेटचा. हा विजय असेल या खेळाचा. पुन्हा एकदा अक्षय तयार. आणि मात्र दुसरा शॉट मारण्याचा प्रयत्न बॅट करायला लागून चेंडू जातोय ऑफ साईडला चेंडू खाली येतोय ओस्कार धावत एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावायचा प्रयत्न आणि चेंडू फेक तोपर्यंत दोन धावा सुरेखरित्या कंप्लीट केले गेल्याचे दोन धावांची धावसंख्या पुढे जाते 6 वरची. हळूहळू कुठेतरी धाव फलक मात्र धावतं बोलतं ठेवू नये. रनिंग बिटवीनचं विकेट पाहायला मिळते. वैभव वाजवणे आणि सौरभ या दोन फलक आजादमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग होती. अक्षय तयार होतोय. आणि मात्र पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट आणि पंचांकडे अपील मागितली जाते. परंतु मला वाटतं हाताला लागून चेंडू मागे एसरच्या मागे गेला होता चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळालं. एक गाव मात्र तो रोखू शकणार नाही. एक गाव कंप्लीट केले धावून. तुम्ही काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल दुसऱ्या षटकात अक्षय पुन्हा एकदा तयार होते. राईट ऑफ विकेट मारा राईट ऑफ विकेट मारा.
आणि मात्र काही काळ हवे चेंडू बघायचं चेंडू कधी कधी श्री झेल तर होत नाही आहे. झेल दिसत जातोय आणि चेंडू फेकली चेंडू गजावर फेकी फेकी पाहायला मिळतोय. झेल निसटला जातोय विपनचा म्हणावं लागेल वैभवला आणि चेंडू कनेक्ट करून थ्रो केला जाईल तोपर्यंत दोन धाव काही रोखू शकत नाही. धावसंख्या जाते धावपत्रावरती 13 अंकावरती 13 रन ऑन बोर्ड. पुन्हा एका गोलंदाज तयार अक्षय. त्या मात्र शफल होऊन मारण्याचा प्रयत्न ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी चुका चुकीचा धोरणच्या पाहायला मिळाल्या. परंतु चेंडू कनेक्ट करून थ्रो केला जाईल. एक फायच्या स्वरूपामध्ये 1 धाव कंप्लीट केली. धावसंख्या होत होती 14 वरती. दुहेरी 11 मध्ये धाव पत्रावरती धावसंख्या येत होती 14 वरती. मला वाटतं श्रीमंत चेंडू फिक्स करण्यासाठी शक्य असेल अक्षय एक गती परिवर्तन आणि एक ऑफ कटर एक कटर करण्यामध्ये माहीर असा गोलंदाज. काल मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय चेंडू जातो ऑन साईडला चेंडू खाली येतो ओक्सकार कदम अगदी वेगाने वाऱ्याचा वेग इत्यादी चपळाई आणि गडी बाद सौरभ बॅटरीचा पाहिजे दुसरा गडी बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये कामोटीचे. आज विशाल उतेकर त्याला स्पीडअप करा भुसाट चांदेवाडी प्लीज टीम मीटिंग थोडं कमी करा आणि सामन्याला सुरुवात करा भुसाट चांदेवाडी. पहिलं सत्र तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे. अन्यथा मात्र तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. त्याला वैयक्तिक कोटीतील पहिलं आणि सांघिक तिसरं गट घेऊन आलाय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अविनाश उर्फ बाबू. त्याला 15 मिनिटाचा अवधी आहे. पहिलं सत्र तुम्हाला 15 मिनिटांमध्येच कंप्लीट करायचं आहे. आलेल्या सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. 15 मिनिटाचा अवधी आहे अन्यथा आयोजकांच्या वतीने जी पॅनल्टी तुम्हाला दिलेली आहे त्याचा तुम्हाला स्वीकार करावा लागेल. मित्रांनो कालच्या 2 दिवसापासून गेल्या 2 दिवसापासून आपण दर्जेदार असं समालोचन ऐकत आलोय ते म्हणजेच एका बाजूला असतील दिलीप लुटेकर एका बाजूला विजय शिंदे असतील दिनेशजी माफी असतील आमचे मित्र किशोरजी असतील महादेव उतेकर सर असतील श्रीधरजी असतील असे 15 गावतील मोठे मोठे दर्जेदारांनी दमदार समालोचक आपण ऐकतोय या टुर्नामेंट मध्ये. पहिला चेंडू भिरकावून दिलाय काही काळ हवेत आहे बघायचंय चेंडू खाली रघुनाथ सुरू आहे स्वयंसेवक निर्णय त्या ठिकाणी स्वयंसेवक आहेत का आपली कोण. ओके थँक्यू. सुरेश या ठिकाणी फिल्डिंग केले रघु कुर्वे जवळजवळ आपल्या संघाला या ठिकाणी 4 धावा ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. पहिला चेंडूवरती मोठा फटका 2 धावा मिळाल्या विशालला. धावसंख्या पुढे आले धावपत्रावरती 17 या आकड्यावरती वैयक्तिक कोटीतील पहिलं सांघिक तिसरं षटक आणि शेवटचं षटक घेऊन आलाय अविनाश. अविनाश उर्फ बाबू धावसंख्या 17 17 रन ऑन बोर्ड आफ्टर 2 लॉस. पुन्हा एकदा पंच की हात समांतर त्याच्यावर आउट यस फिफ्थ बाईट. वाईट बॉलने 1 धाव अजून त्यामध्ये जोडली जाते. आपल्याला वगळता पण या संघाच्या 2 गडी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्राय होते तयार अविनाश. पण मात्र ऑन साईडला माझा फटका आणि तुका होत आहे चेंडू जातो ओमकारच्या डोक्यावर सीमारेषेचा भेद घेत सीमारेखा पार येतो पुन्हा एकदा चौकार.
आमच्या मंडळाला एक बहुमूल्याची देणगी आमचे मित्र मंत्री इटेकर आणि राम सुरवर आमचे मोठे बंधू आहे त्यांच्या वतीने 1,000 रुपयाचं बहुमूल्याचं योगदान लावलंय. धन्यवाद मनीष. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा अभ्यास तयार. मात्र थोडासा वेग कटक केला होता आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीम आणि ठेचा वेळ घेत बाउंड्री लाईन्सच्या बाहेर 22च्या स्वरूपामध्ये 4 धावा. कमॉन डीसी. त्याचप्रमाणे आपल्या वावे गावचे सुपुत्र आणि एक 15 गावातील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व म्हणून आम्ही ज्यांच्याकडे सातत्याने पाहतो भगवान दादा उतेकर आपले भगवान दादा यांच्या वतीने देखील मंडळाला 500 रुपये देणगी लाभलेली आहे. धन्यवाद भगवान दादा. थँक्यू सो मच. धावसंख्या झाली धाव फलकावरती 26 या आकड्यावरती 26 रन ऑन बोर्ड. कुठेतरी समाचार घेतला जातोय मला वाटतं दोन चौकार या ठिकाणी मिळवलेत फलंदाजांनी एक बाईच्या स्वरूपात आणि एक बॅटला लागून. काल मात्र चांगला सरळ फटका मारलाय बघायचा चेंडू खाली संकेत धावतोय आणि मिसफिल्ड वारंवार मिसफिल्ड पाहायला मिळते. चेंडू फेकी केली जाईल तोपर्यंत 3 धावा कंप्लीट. या 3 धावांच्या जोरावरती धावसंख्या पुढे झाले 29 वरती. मित्रांनो या सामन्यामध्ये रंगतदार येणार. सरासरी 10च्या रन रेटने पुढे येतोय. दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावसंख्या कुठेतरी चांगली होती जवळजवळ मला वाटतं 15 या आकड्यावरती आणि या शेवटच्या षटकामध्ये प्रहारबाजी फटकेबाजी करताना दिसतोय धामणन वगळाचा महासंघ 29 या आकड्यावरती. त्यावेळी मात्र चांगला फटका आहे बघायचा एक क्रॅकिंग सिक्सर वैभवच्या बॅटमधून कमाटीचे. धावसंख्या पुढे जाते धाव फलकावरती 35 या आकड्यावरती आणि अजूनही मला वाटतं काही चेंडूंचा खेळ शेष आहे. एकदा यावरती यावेळी मात्र पॅड वरती आदळलेला चेंडू एक धाव कंप्लीट केली आहे. थँक्यू अंपायर. लेग बाईच्या स्वरूपात 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाले 36. जिंकण्यासाठी 37 धावांचं लक्ष 18 चेंडू आणि 37 धावांची गरज. कमॉन डीसी. नागेश्वर चोरवणे या संघाला. चला दुसऱ्या सत्राला लगेच सुरुवात करायची आहे. 18 चेंडू आणि 37 धावांची गरज. 18 चेंडू आणि 37 धावांची गरज असणार आहे. बिग फाईट आपण पाहतोय आणि थोड्याच वेळामध्ये खुशखबर एक आगरी कोळी धन्यवाद सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहताय श्री स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळ चोरवणे उतेकर गावठण यांच्या वतीने भव्य दिव्य टुर्नामेंट
चला या ठिकाणी आमच्या वावे गावचे किशोरजी देखील आम्हाला दिसत आहेत व्यासपीठावरती. किशोरजी आपलं देखील हार्दिक स्वागत. चला सामन्याला सुरुवात करा प्लीज. सामन्याला सुरुवात करा. सलामीची जोडी मुसाड तांदेवाडी मैदानामध्ये सुपूर्द करायचे. सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवा. चला इव्हानशी 11 आणि जय हनुमान वाबे गावठण आपण व्यासपीठाकडे यायचं. इव्हानशी 11 आणि जय हनुमान वाबे गावठण. हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद. हॅलो. नक्कीच या ठिकाणी आमच्या चोरवणे गावचे फौजदार घराणे यांचे सुपुत्र आणि आमचे मोठे बंधू संदीप जिवतेकर नेहमीच आम्हाला स्कोरर म्हणून त्यांची मदत असते. तर यांचा शुभ सन्मान केला जातोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे आणि त्यांना सन्मानित करतायत. एका बाजूला सूरज जिवतेकर असतील आणि दीपराज चव्हाण देखील असतील. तर या ठिकाणी मात्र आपले सन्माननीय अतिथी, आपले सहकारी, सम मित्रबंधू, आपले दादाश्री यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद. तर चला सामन्याला सुरुवात केली जाते. 18 चेंडू 37 धावांची गरज आहे मुसाड चांदेवाडी संघाला जिंकण्यासाठी. सलामीची जोडी मैदानामध्ये आले. एका बाजूला अक्षय चांदे आणि त्यांच्या जोडीला मदन चांदे, 2 धावांची जोडी मैदानामध्ये गेले. तर त्या वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी पहिला षटक घेऊन आलाय वैभव. चला पंच सामन्याला त्वरित सुरुवात करायची. 18 चेंडू 37 धावांची गरज. बिग फाईट बिटवीन ग्राउंड. गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज वैभव. तर युवांशी 11 आणि जय हनुमान वाबे गावठण आपण देखील तयार राहायचंय. पहिल्या चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू जातोय पंचाकडे लक्ष. सीमारेखा पार. पहिला मधून एक दमदार दर्जेदार षटकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा अक्षय तयार, वैभव देखील तयार. त्यावेळी मात्र बॅटची काढायला लागून चेंडू जातो धडमाईच्या दिशेने. आउटफील्ड थोडीशी फास्ट असल्यामुळे चेंडू चांगल्या पद्धतीने अडवला त्या ठिकाणी रुपेश जाधवने आणि चेंडू कलेक्ट करून थ्रो करतील तोपर्यंत 2 धावा काही रोखू शकणार नाही. या 2 धावाने धावसंख्या गेली धावफलकावरती 8 या आकड्यावरती. पुन्हा एकदा वैभव तयार होते गोलंदाजीच्या मार्कवरती. सामोरं फलंदाज अक्षय. त्यावेळी मात्र पुन्हा मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू माणूस सीमारेखा पार. पुन्हा एकदा ब्रँडी चौकार. साजरी करतायत दोन्ही फलंदाज. एका बाजूला अक्षय चांदे एकटा खेळतोय. वैयक्तिक मला वाटतं 12 धावसंख्येवरती खेळतोय. आता पहिल्या चेंडूवरती 6 नंतर 2 नंतर 4 असा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला इव्हानची 11 आणि वावे गावठण हा संघ हजर आहे. पहिल्या षटकानंतर विनंती असेल महादेव सर टॉस करून घ्यायचं आपण. यावेळी मात्र पूर्ण ऑन साइडला फिरवून मारलाय फटका अक्षयच्या बॅट मधून.
बघायचंय झेल होता, झेल घेता आला नाहीये. चेंडू जातोय आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये सीमारेखा पार चौकार. तंबूमधूनच सेट होऊन आलाय का काय असं काहीतरी चित्र दिसतंय. परंतु मित्रांनो खेळ आहे. खेळामध्ये आपल्याला संघर्ष करणं महत्वाचं आहे आणि कमबॅक करणं गरजेचं आहे. वैभव हा एक मोठा गोलंदाज आहे आणि येणाऱ्या चेंडूवरती नक्कीच त्याचा आत्मविश्वास किंवा काही चेंडू असे विशिष्ट प्रकारे हाताळावे लागतील. पंचांकडे लक्ष. धन्यवाद अंपायर. पंचांच्या हात समांतर येणार धावा हवा तर व्हाईट बॉल. या एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धाव फलकावरती 17 या आकड्यावरती 17 रन ऑन बोर्ड. क्रिकेट विश्वामध्ये 17 मानला जातो अशुभ असा आकडा. खोलवर टाकलेला चेंडू हलकासा टच केलाय. चेंडू ताटवलाय. त्या ठिकाणी काव कोर्नरच्या दिशेने एक धाव कंप्लीट. दुसरी धावचा प्रयत्न. धावची दोन्हीची संधी. पंचांत केले लक्ष. सुरेखरित्या 2 धावा कंप्लीट केल्यात. मदन आणि अक्षय गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट. त्या 2 धावांच्या जोरावरती धावसंख्या पुढे जाते 19 आकड्यावरती. चला विनंती असेल प्रताप सर आपण या पहिल्या षटकानंतर लगेच टॉस करून घ्यायचा. इवानशी इलेव्हन विरुद्ध आणि जय हनुमान वाबे गावठण संघाच्या संगणकाने टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. पुन्हा एकदा वैभव तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. त्याला सामोरं फलंदाजी अक्षय चांदे. बघायचंय काय होतं या चेंडूवरती. थोडासा लेग साईडला जाणारा चेंडू. पंचांनी पुन्हा एकदा हात समांतर केलेत. धन्यवाद अंपायर. खरोखरच मित्रांनो कौतुक करावं तेवढं कमी आहे. एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व म्हणायला काहीच हरकत नाही. दिलीप चिवतेकर सर. जर आपण कुठे पाहिलं पंचांच्या भूमिकेमध्ये म्हणू नका, कॉमेंट्री म्हणू नका, स्कोरर म्हणू नका आणि एक आयोजक म्हणून म्हणू नका. अशी भूमिका दिलीप चिवतेकर. काही काळ हवेत असणारा चेंडू बघायचा झेल घेण्याचा प्रयत्न. चेंडू नोमॅन स्टँड मध्ये जातोय आणि चेंडूवरती फिल्डर येऊन थ्रो करतील तोपर्यंत सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते 22 या आकड्यावरती. खरोखरच महागडं षटक म्हणावं लागेल. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाला 22. ओव्हर टू प्रताप सर. सोडवतील ते का तुमचा युवांशी का बिल्डिंग मध्ये तुमचा फिल्डिंग करत तुमच्या समोरच्याला तर किती धावा तुमच्या रुग्णाचा मानत आहे. तुम्ही म्हणजे किती 10 की कमी काय. गुड. 15 तास भेटला आणि हे मैदान आता पण पाहिलं तर फलंदाजसाठी एकदम चांगलं मैदान. तुम्ही एका षटकात फक्त मारू पण शकता. एका षटकात तुम्ही 10 पण करू शकता. म्हणजे किती 40 50 60 आता तर या महिन्यात ग्राउंडचा ऍव्हरेज आहे 75 ते 80 म्हणजे 75 अगेन्स्ट स्कोर. मैदान फक्त तर बॅटिंगसाठी चांगलं आहे. त्याप्रमाणे बघायला गेलं तर व्हेरी गुड. तुम्हाला दोन्ही संघनायकांना शुभेच्छा. नियम समोर झाड आहे. झाडावर तुम्ही चेंडू गेला खाली पडला धावून काढायचे. त्या झाडाला लागून खेळ घेतला तर चौदा. त्या वस्तून जर गेला वस्तूच्या बाहेर ठीक असणार. ओके. ऑल दी बेस्ट तुम्हाला सगळ्यांना. चला धन्यवाद. या मात्र पहिल्याच चेंडूवरती प्रहार केलाय. सिक्सर आहे का? सिक्सर आहे. तिथे
वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज रोशन होतेकर. धावसंख्या झाले 28 या आकड्यावरती. राम होतेकर यांच्याकडून मात्र मदनला प्राइज आहे. प्रति षटकार 100 रुपये. आपल्या कुरवल गावचे सन्माननीय आणि विद्यमान असं व्यक्तिमत्व आमचे बंधू, मोठे बंधू रामजी उतेकर. नेहमीच क्रिकेट या खेळावरती त्यांचं प्रेम आहे. आणि खास करून जर मदन वैभव उतेकर असतील, अक्षय तांडे असतील, असे जे मोठमोठे खेळाडू आहेत त्यांच्यावरती त्यांना एक प्राइज म्हणून, एक भेट म्हणून ते सातत्याने पुढे येत असतात. पुन्हा स्टेप आउट केला होता, पण बॅटची काढा लागून चेंडू सरळ जातोय यष्टिरक्षक वैभवच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश येतंय. गोलंदाज रोशन उतेकर. जर आपण पाहिलं पटणी या ग्राउंड वरती रोशन उतेकर यांचा जो त्यांचं त्याचे प्रदर्शन होतं, आपले अगदी अफलातून आणि उत्कृष्ट बॉलर म्हणून, बेस्ट बॉलर म्हणून किताब पटकावला होता तो गोलंदाज रोशन उतेकर आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र फिरून मारलेला फटका बघायचंय काय होतंय. चेंडू खाली, फिल्डर धावणार, झेल निसटला जातोय, उन्हाचा तडाखा, चेंडू जातोय बाउंड्री लाईनचा वेध घेत, त्रिमारिका पार येते पुन्हा एकदा मदनच्या बॅट मधून चौका. जोरावरती धावसंख्या पोहोचले 32 या आकड्यावरती. आणि विजयासाठी मला वाटतं आता 5 धावांची गरज आहे. 32 अशी धावसंख्या धावफलकावरती लागले मुसाड चांदेवाडी संघ. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय रोशन उतेकर. राईट आर्म राऊंड द विकेट मारा मदनसाठी. त्यावेळी मात्र चांगला टाकलेला चेंडू मिड ऑफला पाठवलाय आणि गडी बाद. अप्रतिम फिल्डिंग रुपेश यादवच्या माध्यमातून. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी, पहिला गडी बाद धावचीतच्या स्वरूपामध्ये. मदन बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. म्हणजे तर या विकेट नंतर धाव फलक आलाय स्कोरबोर्ड वरती. अशा पद्धतीने एक गडी बाद 32 या आकड्यावरती. अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी ज्यांचं शुभागमन आता झालंय ते म्हणजेच आमचे राम उतेकर, राम सर उतेकर, मॅन फ्रॉम कुरवल गावळी, यांचं देखील शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत. करतो. रामोतेकरजी, आपण ही मॅच पाहताय आणि आपण क्रिकेटचे एक एवढे मोठे चाहता आहेत की आपल्याला काही ठिकाणी मॅच बघायला बनवतात आणि आपलं जे विस्तृत असतं सांगायला येतात. तर तरी 2 शब्द बोला. नक्कीच प्रताप सर ते म्हणले की मी मॅचचा फक्त आनंद घेणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये न्यू बॅटर पाहायला मिळतोय. संकेत चांदे, इंडियन आर्मी. सलाम भावा तुझ्या कार्याला. त्याला मात्र फिरून मारलेला फटका बघायचा, चेंडू खाली, विशाल त्या ठिकाणी झेल निसटला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि चेंडू फेकी होईल तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत. 2 फलंदाज संकेत आणि अक्षय यांनी. रोहितजी, कालच्या सामन्यामध्ये आपले मुंबई कमांडो साखरगावचे आपल्या कमांडोचे विकी प्रथमेश सुतेकर हे पण खेळत होते. बघा, म्हणजे आपल्या टुर्नामेंटमध्ये आर्मीची देशाची सेवा करणारे लोक पण पब्लिकची सेवा करतायत, हे महत्वाचं आहे आपल्या कार्य करून. नक्कीच सर आपण सातत्याने नेहमीच बघत आलोय आपला 15 गाव विभाग हा देशसेवेसाठी, महाराष्ट्र पोलीस सेवेसाठी नेहमीच तत्पर असतो. आणि मी त्या सर्व आपले जे सहकारी आहेत, जे बंधू मित्र परिवार आहेत, त्या सर्वांचं मी या ठिकाणी शतशः आभार व्यक्त करतो. आपल्या माध्यमातून आम्ही या धर्तीवरती आम्ही जिथे जिथे कार्यरत आहोत, तुमच्यामुळे आम्ही एक निष्ठेचा श्वास घेतोय असं तुम्हाला मी सांगू इच्छितो. सो थँक्यू सो मच ऑल माय commandos and police army force. पुन्हा एकदा गोलंदाजी कडे जातोय. या मात्र फिरून मारलेला, माफ करा, निर्धाव चेंडू आहे. निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश आलंय. त्याला सामन्यामध्ये रंगत येते का. धावसंख्या झाले 34 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे.
तर या ठिकाणी मात्र मित्रांनो जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करायचंय एक मोठा सिंगर मोठा गायक आगरी कोळी गीताचा स्टार प्रवीण पाटील सर. प्रवीण पाटील सर मित्रांनो टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. एक मोठं नाव आहे आगरी कोळी कॅसेट माध्यमातून किंवा हळदी समारंभामधून देखील एक प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आमचे प्रवीण दादा होतेकर. प्रवीण